नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची सुवर्ण संधी असून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या अंतर्गत मित्रांनो 61 वॅकन्सी करिता भरती निघालेली आहे। तर त्या भरतीबाबतची जाहिरात पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतील। वेतन या ठिकाणी तुम्हाला 64,551 ते 1,85,000 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे। ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। तर या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज करू शकता। तर याच भरतीबाबतची थोडक्यात माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या एनएक्स मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्याचसोबत बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करायला विसरू नका अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट्स डेली बघण्यासाठी। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघू शकता पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या भरतीबाबतच्या ऑफिशियल नोटिफिकेशनवर या ठिकाणी आलेला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे या विभागामध्ये विविध पदांची पदभरती होत आहे। त्या पदभरतीची सविस्तर जाहिरात या ठिकाणी पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट यांच्या मार्फत या ठिकाणी प्रसिद्ध केल्या गेली। तर या जाहिरातीमध्ये बघू शकता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे येथे कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक इत्यादी विविध पदांची तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने रिक्रुटमेंट थेट मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी घेतल्या जात आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्कीच अर्ज या ठिकाणी सादर करा। ऑफलाईन पद्धतीने अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे। तर या जाहिरातीमध्ये या संपूर्ण पदभरतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदाबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर वरिष्ठ निवासी या पहिल्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। मुलाखतीच्या माध्यमातून या पदाची रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। तर या ठिकाणी बघू शकता मुलाखतीची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। एकूण 20 रिक्त पदसंख्या या पदासाठी दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो सहयोगी प्राध्यापक करता ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। टोटल 11 रिक्त पदसंख्या दिलेल्या आहे। मुलाखतीची तारीख या ठिकाणी बघू शकता 12/3/2024 ते 26/3/2024 अशी मुलाखतीची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो प्राध्यापक या पदासाठी ही रिक्रुटमेंट एकूण 4 रिक्त पदसंख्येसाठी होत आहे। 12/3/2024 ते 26/3/2024 अशी मुलाखतीची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर कनिष्ठ निवासी या पदासाठी ही रिक्रुटमेंट एकूण 14 रिक्त पदसंख्येसाठी होत आहे। गुरुवार 7/3/2024 ते 21/3/2024 अशी मुलाखतीची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो सहाय्यक प्राध्यापक करता ही रिक्रुटमेंट एकूण 12 रिक्त पदसंख्येसाठी होत आहे। 12/3/2024 ते 26/3/2024 अशी मुलाखतीची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली असून मुलाखतीच्या माध्यमातून ही निवड प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्या जाणार आहे। तर एकूण 61 रिक्त पदसंख्येसाठी ही विविध पदे या विभागाकडून या ठिकाणी भरल्या जात असून तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर नक्की अर्ज या ठिकाणी सादर करा। वरील पदासाठी सविस्तर जाहिरात, अर्ज करावयाची पद्धत, वयोमर्यादा, शिक्षण पात्रता व इतर तपशीलाबाबत सविस्तर माहिती महानगरपालिकेच्या ऑफिशियल संकेतस्थळावर व महाविद्यालयाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे। तर या संपूर्ण विभागाची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची लिंक मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करणार आहे। त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता पोस्ट वाईज क्वालिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तर सुरुवातीला मित्रांनो प्रोफेसर या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। या ठिकाणी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता उमेदवार MD MS DNB असल्यास किंवा 8 वर्षाचा PGचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असल्यास तो उमेदवार प्रोफेसर या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर असोसिएट प्रोफेसर या दुसऱ्या पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे। MD MS DNB असलेला उमेदवार किंवा 5 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशनचा एक्सपिरियन्स या ठिकाणी असल्यास तो उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहे। त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर करता ही रिक्रुटमेंट तिसऱ्या पदासाठी होत आहे। MD MS DNB असलेला उमेदवार अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे। त्यानंतर सिनियर रेसिडेंट या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। DM MCH यामध्ये ज्या उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे किंवा MD MS DNB क्वालिफाय असल्यास या ठिकाणी तो उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहे। त्याचसोबत 3 वर्षाचा सिनियर रेसिडेंट या पदाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे। त्यानंतर ज्युनियर रेसिडेंट मेडिकल ग्रॅज्युएट या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे। तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता मान्यताप्राप्त मेडिकल कॉलेजमधून उमेदवाराने MBBS पूर्ण केलेला आहे तो उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकणार आहे। तर अशा प्रकारे या 5 पदांसाठी त्या पदानुसार या ठिकाणी शिक्षण पात्रता इथे देण्यात आलेली आहे। तर या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। त्यानंतर शिक्षण पात्रतेसोबतच या ठिकाणी मित्रांनो बघू शकता वयाची अट सुद्धा
आवश्यक असणार आहे। तर प्राध्यापक या पदासाठी खुल्या प्रवर्गाकरता 50 वर्ष तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 55 वर्ष वयाची अट असणार आहे। सहयोगी प्राध्यापक पदासाठी खुल्या प्रवर्गामध्ये 45 वर्ष तर मागास प्रवर्गासाठी 50 वर्ष वयाची अट असणार आहे। त्यानंतर सहाय्यक प्राध्यापकसाठी खुल्या प्रवर्गामध्ये 40 वर्ष तर मागास प्रवर्गामध्ये 45 वर्ष वयाची अट असणार आहे। वरिष्ठ निवासीकरिता 45 वर्ष, कनिष्ठ निवासीकरिता खुल्या प्रवर्गामध्ये 38 वर्ष तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्ष अशी वयाची अट या पदांसाठी देण्यात आलेली असून या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर अर्ज सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो वेतन या ठिकाणी बघू शकता प्रत्येक पदासाठी त्या पदानुसार या ठिकाणी मानधन इथे देण्यात आलेलं आहे। तर प्राध्यापक पदासाठी 1,85,000 प्रति महिना वेतन असणार आहे। सहयोगी प्राध्यापकसाठी 1,70,000, सहाय्यक प्राध्यापकसाठी 1,00,000, त्यानंतर वरिष्ठ निवासाठी 80,250 रुपये प्रति महिना वेतन असणार आहे। तर कनिष्ठ निवासी या पदासाठी 64,551 रुपये असे ठोक मानधन प्रति महिना या पदासाठी असणार आहे। तर एक उत्कृष्ट वेतन असून एक नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारास उपलब्ध झालेली आहे। तेव्हा तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच अर्ज या ठिकाणी सादर करा। त्यानंतर उमेदवाराची निवड कशा प्रकारे असणार आहे त्याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता शैक्षणिक पात्रता व अनुभव पात्रता यानुसार गुणांकन पद्धतीने उमेदवाराची निवड या ठिकाणी केल्या जाणार आहे। त्याबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी निवड करण्याबाबत इथे देण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीमध्ये संपूर्ण पदाबाबतची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर अर्ज कशा प्रकारे सादर करायचा त्याबाबतची माहिती सुद्धा इथे देण्यात आली आहे। तर या ठिकाणी बघू शकता उमेदवारांनी सदर जाहिरातीमध्ये जोडलेला अर्ज भरून सोबत कागदपत्राच्या छायांकित प्रती जोडून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय मंगळवार पेठ येथे परिपूर्ण कागदपत्रासह आपल्या पदाच्या खालीलप्रमाणे असणाऱ्या वेळापत्रकानुसार त्या दिवशी मुलाखती करता 1 तास पूर्वी या ठिकाणी हजर राहायचे। तर या ठिकाणी बघू शकता ज्या पदासाठी ही रिक्रुटमेंट होत आहे त्या पदाची मुलाखत तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मुलाखतीची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली असून या मुलाखतीच्या दिवशी तुम्हाला अर्ज आणि त्या अर्जासोबत आपली स्वसंक्षेपित केलेल्या छायांकित प्रती शैक्षणिक पात्रतेबाबतच्या घेऊन त्या अर्जासोबत दिलेल्या ऍड्रेसवर दिलेल्या तारखेपर्यंत 1 तासापूर्वी या ठिकाणी हजर राहायचे। तर अशा प्रकारे या ठिकाणी अर्ज सादर करण्याबाबत या ठिकाणी माहिती इथे देण्यात आलेली आहे। सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता। सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये या पदभरतीबाबत इथे देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी अर्ज सादर करण्याकरिता या ठिकाणी हा अर्जाचा नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर हा अर्जाचा नमुना या ठिकाणी घेऊन डाउनलोड करून तुम्ही तो अर्ज संपूर्ण माहिती त्यामध्ये भरून त्या अर्जासोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्राच्या संक्षेपित केलेल्या प्रती या ठिकाणी जोडून तो अर्ज दिलेल्या ऍड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा आहे आणि दिलेल्या तारखेला या ठिकाणी मुलाखती करता हजर राहायचे। तर अशा प्रकारे या ठिकाणी 61 रिक्त पदसंख्येसाठी विविध पदांची ही पदभरती या ठिकाणी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या अंतर्गत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची जाहिरात पुणे महानगरपालिका वैद्यकीय ट्रस्ट यांच्या अंतर्गत या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेतलेली आहे। तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या एनएक्स मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एनएक्स मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे नोटिफिकेशन बेल ऑन करून द्या। ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा। सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।